त्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातनं मुंबई महानगरपालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली आहे। भाजपकडून प्रतीक करपे, प्रवीण छेडा, नितेश सिंग, कमलाकर दळवींच्या नावाची घोषणा झाली आहे, तर ठाकरे गटाकडूनही स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। यात माधुरी मांजरेकर, साईनाथ दुर्गे, कैलासनाथ पाठकांचं नाव जाहीर करण्यात आलंय, तर तिकडे शिंदे गटाकडून राज सुर्वे, उमेश मानेंची घोषणा करण्यात आली आहे। काँग्रेसकडूनही वीरेंद्र चौधरींच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। मनसेला कोणताही उमेदवार मिळालेला नाही। ठाकरेंच्या गोटातून मनसेसाठी स्वीकृत नगरसेवक पद सोडलं जाणार अशी शक्यता होती, मात्र कोणतंही नगरसेवक पद मनसेला देण्यात आलेलं नाही। स्वीकृत नगरसेवक पदावर ठाकरेंनी माधुरी मांजरेकर, साईनाथ दुर्गे आणि कैलासनाथ पाठकांचंच नाव जाहीर केलंय। भाजपकडून 4 तर ठाकरे गटाकडून 3 नावांची घोषणा करण्यात आली आहे। शिंदे गटाकडून 2 आणि काँग्रेसकडून 1 नावाची घोषणा झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून कमलाकर दळवींच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकिलवार सध्या संपर्कात आहेत। अक्षय, मनसेला एकही स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलेलं नाही, भाजपकडनं 4 नावांची घोषणा झाली आहे। नक्कीच आपण बघतोय की भाजपाच्या माध्यमातून जणांना स्वीकृत नगरसेवक देण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचं, भाजपाचा जो जुन्या काळातला ऍसेट मानले जात होते अशा लोकांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं आपल्याला बघतोय। प्रवीण छेडा जे भाजपाचे एकेकाळी नगरसेवक होते, सभागृहात देखील प्रवीण छेडा यांची कार्यपद्धती कमालीची होती, त्यांचं देखील पुनर्वसन भाजपाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। प्रतीक करपे यांना देखील नगरसेवक पद, प्रतीक करपे यांच्याकडे यापूर्वी देखील स्वीकृत नगरसेवक पद होतं आणि मुंबई भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचा कारभार प्रतीक करपे हे सांभाळायचे। नितेश सिंग आणि कमलाकर दळवी हे देखील दोन्ही, कमलाकर दळवी असेल हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपा युवा मोर्चापासून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून यांचा भाजपासोबत संबंध राहिलेला आहे। यासोबतच कमलाकर दळवी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कमलाकर दळवी हे आशिष शेलार यांचे वरिष्ठ म्हणून देखील एकेकाळी काम बघायचे, त्यामुळे त्यांना देखील संधी देण्यात आली। दुसरीकडे आपण बघतोय की ठाकरे गटाच्या माध्यमातून माधुरी मांजरेकर, साईनाथ दुर्गे आणि कैलासनाथ पाठक यांची नावं चर्चेमध्ये आहेत, त्यांना देण्यात आलेलं आहे। 3 पैकी एकही जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला आली नाही। अपेक्षा व्यक्त केली जात होती की एक तरी स्वीकृत नगरसेवक पद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळावं, जेणेकरून अनुशेष जो आहे हा भरून काढला जाईल। जे जागा वाटपासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेने जागा कमी दिल्या होत्या, याचा अनुशेष भरून काढला जाईल असं म्हटलं जात होतं, मात्र तेही होऊ शकलं नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, शिंदेच्या शिवसेनेने एक जे स्वीकृत नगरसेवक पदी राज प्रकाश सुर्वे, अर्थातच प्रकाश सुर्वे यांच्या चिरंजीव यांची वर्णी लावलेली आहे। राज सुर्वे आपण बघतोय की त्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवण्यात आली होती, त्यानंतर त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रकाश सुर्वे नाराज झाले होते, नॉट रिचेबल होते आणि त्यानंतर त्यांना मनवण्यात यश आलं होतं। आता असं कळतंय की त्यांना याच्यावरती मनवण्यात आलं होतं की तुम्ही पक्षासोबत राहा, पक्षाचं काम करा, प्रकाश सुर्वे, राज सुर्वे यांचं योग्य ते पुनर्वसन केलं जाईल। त्यामुळं ही सगळी जी परिस्थिती आपण बघतोय सध्या, ह्यानुसार एक समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट होतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला शून्य आलंय। नक्कीच अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ठाकरे गटाकडून कैलासनाथ पाठकांचं नाव जाहीर करण्यात आलंय, काँग्रेसकडून वीरेंद्र चौधरींच्या नावाची घोषणा झाली आहे।